अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात सांगितलं की ते वराडे आहेत, त्यांना अटक करायचा प्रयत्न केला. सरकार प्रयत्न करतं आणि त्यांना जामीन मिळाला. याचा अर्थ सगळं सेटिंग आहे आणि त्याला जामीन मिळालेला आहे. तुमची ऑनलाईन व्यवस्था पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेली आहे, चुकीची झालेली आहे. म्हणून सरकार पुढच्या 15 दिवसामध्ये उरलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे वर्ग करेल का, हे आश्वासन सकट द्यावं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेतकऱ्यांचा 60 ते 70 शेतकऱ्यांचा जवळपास 63.64 लाखाचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपण म्हणतोय की नाफेडच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो आणि त्यासोबतच ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतात त्यांचे आपण ग्रेडर नेतो आणि त्यातून आपण त्या ठिकाणी खरेदी करतो. आज या ठिकाणी हा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी या शेतकरीचा माल या शेतकरी उत्पादक कंपनीने केला. त्या ठिकाणी ग्रेडर आहे, त्या ग्रेडरनी त्यांना पावत्या दिल्या आणि पावत्या दिल्यानंतर ते शेतकरी गेले. आपण म्हणतो तो ऑनलाईन सगळं डिजिटल मध्ये आपलं ऑनलाईन होतं, ऑनलाईन मध्ये त्याचं नाव आलं जातं. मग या ठिकाणी या कंपनीने यांना पावत्या दिल्या. आता ती माल घेतलेला जो वखारमध्ये महामंडळात जमा करायचा ती जबाबदारी कोणाची, ती कंपनीची. ती कंपनीने केली नाही असल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि आपण त्या ठिकाणी म्हणतो की आज शेतकऱ्यांनी कोणाला न्याय मिळाला. आपण म्हटलं त्या कंपनीवर कारवाई केली, त्याला फौजदारी दाखल केला, तर याच्यामध्ये या शेतकऱ्यांचा दोष काय आहे? मग या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण हे जे 63.44 लाख देण्यासाठी आपण म्हणतोय की त्यांचे फक्त 36 लाख पैसे हे या ठिकाणी असणारे हे कुठून मिळणार? हे शेतकऱ्यांचा दोष काय? म्हणून असणारे या शेतकऱ्यांचा जे फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जबाबदारी करून या ठिकाणी जे काही कारवाई करायचं ते तुम्ही करा, परंतु असणाऱ्या आमच्या विदर्भातील शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी याच्या 60 ते 60% शेतकऱ्यांना आपण केव्हा पैसे देणार, त्यांच्यावर जो काही अन्याय झालाय तो अन्याय केव्हा दुरुस्त करणार आणि त्यांना आपण पैसे केव्हा देणार याची माहिती या ठिकाणी मंत्री महोदयांनी द्यावी. बोला मंत्री महोदय. उत्तर. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांचं जे म्हणणं आहे ते अत्यंत योग्य. अध्यक्ष महोदय, या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हा माल त्यांच्याकडे जमा केला. ही जी कंपनी होती, शेतकरी उत्पादक कंपनी, जी एफपीओ होती, ही एफपीओनी तो माल घेतला आणि त्यांची ती जबाबदारी खरं त्या गोदाममध्ये जमा करण्याची. त्यांनी 19,000 पैकी 1200 क्विंटल कमीने जमा केला आणि मग त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्याकडनं वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्यांच्या माध्यमातून वसूल करण्यात येईल. मंत्री महोदय, एक मिनिट. मंत्री महोदय, आपण आता जे उत्तर दिलं त्यात तुम्ही सांगितलं की जेवढी क्वांटिटी यायला पाहिजे होती तेवढी क्वांटिटी आली नाही. जवळजवळ 1200 क्विंटल माल कमी आला. परंतु माल कमी आला असताना त्याचं पेमेंट कसं झालं? माल आधी यायच्या आधी पेमेंट नाही झालं. अध्यक्ष महोदय, असं झालं, विषय एक मिनिट समजून घ्या. ऑनलाईन खरेदी जी आहे ती ऑनलाईन खरेदी शेतकऱ्यांकडनं येत असते. त्याच्यामध्ये सातबारा दाखवावा लागतो, आधार कार्ड द्यावं लागतो, सगळ्या प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर त्यांनी 19,700 क्विंटल ही त्या कंपनीने खरेदी केली आणि त्यांनी वकारच्या पावत्या शेवटी माल घेऊन गोडाऊन मध्ये जमा केला पाहिजे. जमा केल्यानंतर वकारची पावती जनरेट झाली की वकारची पावती ऑनलाईनच होते. ती केंद्राला माहीत पडते. केंद्राच्या माध्यमातून या माणसाच्या खात्यावर म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येतात. ही वकारच्या गोडाऊन मध्ये 18,400 तिथे जमा केले आणि म्हणून तो जो फरक आहे 1900 आणि 1800 मधला तो जो फरक म्हणजे 19,723 आणि 18,447 यातला जो फरक आहे तो 1297 क्विंटल हे कमी कसं काय जमा झाला. ज्यावेळेस जुळवाजुळव केली तर ते लक्षात आलं की ते कमी झालं आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांकडनं ज्यावेळेस ईमेल आला की अजून आम्हाला पेमेंट मिळाली, त्यावेळेस त्या संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आली. त्यांचे जे इतर पेमेंट आहे ते पेमेंट रोखण्यात आले आणि त्या पेमेंटला आता कसं देतात, परंतु ते कोर्टात गेले. तो समोरचा जो कंपनीचा प्रमुख आहे ज्यांच्या बाबतीत आमदार साहेबांनी उल्लेख केला, प्रशांत वराडे, ते स्वतः हायकोर्टामधले वकील आहे. त्यांना नंतर मग अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्याच्या माध्यमातून जामीन मिळाली आणि आता आपण सहकारी न्यायालयामध्ये कोर्ट ते दाखल करून त्यांच्यावर कारवाई आपण करतोय. मी आमच्या डीएमओलाही बोलवलंय या संदर्भात की असं कसं होतंय आणि मग याच्यावर सखोल चौकशी करून आपल्याला ती माहिती घेऊन पुढच्या काळामध्ये याच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
जयंत पाटील साहेब, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी एकदा पण बोलले नाहीये, असं थोडीच चालतं. बसा, बोला. जयंत पाटील साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात सांगितलं की ते वराडे आहेत, त्यांना अटक करायचा प्रयत्न केला. सरकार प्रयत्न करतं आणि त्यांना जामीन मिळाला. याचा अर्थ सगळं सेटिंग आहे आणि त्याला जामीन मिळालेला आहे. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, खरीपाचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. खरीपाचे पैसे मिळाले नाहीत. मागच्या वर्षीचे पैसे मिळाले नाहीत. तुमची ऑनलाईन व्यवस्था पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेली आहे, चुकीची झालेली आहे. म्हणून सरकार पुढच्या 15 दिवसामध्ये उरलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे वर्ग करेल का, हे आश्वासन सकट द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्मान्य जे सदस्य आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो, परंतु आपल्या माहिती म्हणून सांगतो 5,500 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेत. 51,000 शेतकऱ्यांना 11,21,000 क्विंटलचे याचे पैसे पोहोचलेत. आणि म्हणून ठीक आहे. मंत्री महोदय, असे तर त्यांच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांचे पैसे पोहोचणं बाकी आहे एक, आणि ते पैसे कधीपर्यंत दिले जातील? अध्यक्ष महोदय बघा, आपण सोयाबीनच्या खरेदीचे अध्यक्ष महोदय, आपण सर्वेच्या सर्व पैसे जे आमच्या गोदाममध्ये नोंद झालेत, सर्व पैसे पोहोचलेत. जर यांच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, कुठे नोंद माहिती मिळेल तर जरूर त्यावर कारवाई.